लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, तसेच आमच्या देशातही आपसामध्ये जातीमध्ये वैर चालू आहेत, भांडणं चालू आहेत। जगाला अशा या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगाला आणि देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। आणि ही परिस्थिती आपल्या देशात जर आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या पवित्र धम्माचे जागोजागी वाचन केले पाहिजे। तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना बुद्ध धम्म हा समजावून सांगितला पाहिजे। त्यासाठी आपण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन बुद्धांच्या विचाराचे वाचन केले पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे। त्यामुळेच आपल्या देशातही सुख समाधान शांती नावेल आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतील। बंधू आणि भगिनींनो, अशाच प्रकारचा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोंद्री गावामध्ये एक भंतेगणांना पाचारण करून तिथे तथागत भगवान बुद्धांच्या विचाराच्या प्रचार प्रसाराचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कोंद्री गावामध्ये भिक्षुगण आला होता। या भिक्षुगणाला व या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आलेल्या बौद्ध बांधवांना आयुष्यमान सुमेध मुरलीधर वानखडे यांच्या सुग्रास असे भोजनदान करण्यात आले। ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तसे बौद्ध बांधव उपस्थित होते। हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। सुमेध मुरलीधर भिकाजी वानखडे आणि माता मुरलीधरबाई मुरलीधर वानखडे माता पित्याच्या साक्षीने आणि सुमेध हे अभ्यासू आहेत आणि त्यांची पहिलीच भेटबाजी झालेली आहे, अभ्यासातून चर्चा झालेली आहे। त्यामुळे मी जास्त वर्णन करणार नाही आणि श्रद्धापूर्वक असलेलं भोजनदान होत असताना आपण माझ्या मागे म्हणायचं आहे, ज्यांनी ताटाला हात लावलाय आणि संघानेही ताटाला हात लावायचा आहे। माझ्या मागे म्हणायचं आहे, सम्मा संबुद्धो यानयो ती लोके प्रचारो स्वनाथो परिगणंदो भोजनान मधुनिमान अधिवासेतु नो भन्ते भोजनान परिकंपितम अनुकंपम उपादाय परिगणंदो उत्तमं द्वितीयांपि तृतीयांपि। नक्की तुला सांगू